झालं माझं, त्याला मी आवडली. सो आम्ही फ्रेंड म्हणून कॉन्टॅक्ट मध्ये होतो. आणि तो माझ्या अगेन तू काहीतरी माझ्याकडं नाही सांग तू तो माझ्या व्हॉइसच्या प्रेमात पडला. तुझ्या व्हॉइसच्या? हा. एक मिनिट हा. काहीतरी बोल हा. नाही मी बोलली तू माझी मजा उडवणार म्हणून मी काहीच नाही. प्लीज नाही. श्रुती प्लीज. हाय प्रणीत. बोल ना. श्रुती मला तुझा आवाज ऐकायचा आहे. श्रुती प्रणीत उलटलीस का कुठे? प्रणीत हाय प्रणीत. सॉरी हा. तुझ्या आवाजाच्या प्रेमात पडली. तुम्ही किती वाईट आहात यार. बिचारी मुलगी सांगते ना खूप खूप गोड आवाज आहे. ठीक आहे पण मला डायबिटीज आहे. डायबिटीज आहे. मग प्रेमात पडला मग आमचं असं लॉंग डिस्टन्स स्टार्ट झालं. अच्छा असं आहे. पण छान स्टोरी होती. एकदा टाळ्या वाजायच्यासाठी. ओळख नव्हती आता. सॉरी यार. ठीक आहे कोणाला तरी विचारतो मी. ठीक आहे मॅम तुम्हाला काय वाटतं या मुलींना पैसे दिले पाहिजे? अरे मॅमचा आवाज एवढी जण कशी येतात? जागच नाही एवढी. कुठे आले एवढी लोक? अरे शो पण सीटचं लिमिटेडच वेगलेलं ना मी. काय उशीर झाला भाऊ तुला? हा बर्थडे आहे. काय नाव आहे तुझं? जसं तू 9:30च्या जागी लेट शो स्टार्ट केला तसं ते लेट आलेत. हे तुझ्या मावशीची मुलगी आहे ती? वेळेचं भान नसेल नात्यांचं आहे. एकदा मी लिहून देतो. हा व्हिडिओ तुम्ही जेव्हा पण पाहायला कमेंट्स वाचा. लोक लिहिणार स्क्रिप्टेड होतं. त्यांना वाटतं एवढे लोक नसतातच. मला बोलते की तुला बोलतोय तू. आम्ही जे तुझ्याशी बोललो. ठीक आहे मॅम तुम्हाला विचारतो तुम्ही. तू जी आहेस तुला काय वाटतं या दोघींना पैसे दिले पाहिजे? का हराम खोर बायक आहेत. तारीफ केली की मारली समजलं नाही. काय जाऊ दे काय नाही. काही इंग्लिश मध्ये बोलतात. ठीक आहे.